नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काल मुंबईमध्ये 2 सभा झाल्या. एक महायुतीची सभा, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यासपीठावरती राज ठाकरे आले होते, पहिल्यांदा ते व्यासपीठावरती आले, ज्यात नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र. राज ठाकरेंचं भाषण हे भरपूर गाजलं. प्रिसाईज मुद्दे मांडले की काय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये झालं आहे आणि आता ठासून काय सांगायला पाहिजे, त्यांनी एक मनोदय व्यक्त केला. आणि अतिशय जोरदार भाषण नरेंद्र मोदींचं झालं मुंबईमध्ये. दुसरीकडे BKCच्या मैदानावरती उद्धव ठाकरे, खरगे यांची भाषणं झाली. उद्धव ठाकरेंनी तिकडे 48 पैकी 48 जागा महाविकास आघाडीला मिळतील याचा पुनरुच्चार केला, तर खरगेंनी उदार अंतःकरणाने 2 जागा महायुतीला देऊन टाकल्या. 48 पैकी 46 जागा आमच्या येतील असा दावा केला आहे. मोदींनी शिवसेनेचा उल्लेख उद्धव ठाकरेंचा नकली शिवसेना असा केला. ते उद्धव ठाकरेंच्या फार जिव्हारी लागलं. ते म्हणाले, बघा, बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला होता, त्या शिवसेनेला हे नकली म्हणतायत. आता उद्या रासव संघालाही नकली म्हणतील. आता रासव संघाचं तुमचं प्रेम का उफाळून आलं? पांढऱ्या मिशावाल्यांचा संघ असं तुम्ही म्हणलात. किती वेळा, काय किती पलटी? उद्धव ठाकरे इतकी पलटी तर महाराष्ट्रात कोणीच मारली नसेल. आज एक बोलतात, उद्या एक बोलतील. म्हणजे आता शरद पवार हे देखील कदाचित उद्धव ठाकरेला गुरु मानायला लागतील, इतके उद्धव ठाकरे पलटी मारत आहेत. काल काय बोललो होतो, आज काय बोलतोय आपण, आपल्याच बोलण्यातलं त्यांना व्यंग लक्षात येत नाही. किती गोष्टी होत आहेत हो. एक तर मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी होती आणि मोदींनी ज्या पद्धतीने ठासून सांगितलं, मी विकसित भारत देऊनच तुमच्या हाती सोपूनच जाईन. तर दुसरीकडे एकूण ठाकरेंना असं वाटतंय, कळेल म्हणे, निकालानंतर कळेल की कोण येणार. इतक्या धुंदीत आहेत ठाकरे. त्यांना असं वाटतंय की आपल्याकडे सभेला आले लोक म्हणजे मतं आपल्याकडेच आहेत आणि मग त्यांना फूस लावायला शरद पवार आहेत, काँग्रेसची मंडळी आहेत, कारण ह्यांना कोणीच नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक सभेमधनं ते जेवढी काही खालची पातळी गाठता येईल त्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणावं, फडणवीसांना फडतूस आणि माझ्या जिभेची जरा मला जीभ वळत नाही आहे, तुमची जीभ 4 जूनला वळेल. उद्धट, उद्धवजी, उद्धव खान असे शब्द जेव्हा येतील ना, अरे बापरे, वार तर आपल्यावर उलटला हे तुम्हाला 4 जूनला कळेल. गावोगावी लोक फक्त तयारच आहेत. निकाल लागला ना, नमस्ते कार्यक्रम. तुम्ही आता उरलो नावापुरता एवढंच म्हणावं लागेल. कारण शरद पवारांचं वय झालं, त्यांच्याबद्दल कोणी काही म्हणणार नाही. समजा त्यांना आता 10 पैकी 2 जागा आल्या, तो कोण काय म्हणणार, बा त्याला म्हातारपणी प्रयत्न केला वगैरे. तुमचं काय, तुम्ही मी असं करेन, मी तसं करेन. अरे काय घटनाबाह्य मुख्यमंत्री, तुम्ही घटनेवाले का? ज्यांच्यासोबत संगत करून तुम्ही निवडून आलात त्यांची साथ सोडली, तुम्ही घटनाबाह्य. वा रे वा, हे सगळं तुम्हीच ठरवणार का? घटना तुम्हीच लिहिली वाटतं बहुतेक. म्हणजे आंबेडकरांनी चुकाच केल्यात, हो की नाही? आणि तुम्हाला असं वाटतंय तुम्ही जे सांगाल ते घटना योग्य, तुम्ही जे म्हणाल ते घटनाबाह्य. आता गेले ते दिवस उद्धवजी. मुंबईवर तुमचा जो रुबाब होता ना, ते दिवस गेलेले आहेत. मुंबई कुणाची अशी घोषणा होती ना, आता मुंबई उद्धव ठाकरेची नाही. आता या वेळा लोक म्हणतील मुंबई कुणाची, नक्की उद्धव ठाकरेची नाही. आता उद्धव ठाकरेंनी मुंबईतूनच गाशा गुंडाळला पाहिजे याची तयारी मतदारांनी केली आहे. ज्या काँग्रेस आणि शरद पवारांचा भरोसा उद्धव ठाकरेवरती होता आणि त्यांना वाटत होतं की मुंबईतल्या जागा हाती लागतील, पण एकही जागा मुंबईतली उद्धव ठाकरेंना मिळणार नाही. ते काय बोलतायत,
ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला त्या प्रमोद महाजनांच्या मुलीला का तिकीट दिलं नाही ते बघून घेतील भाजपची मंडळी ना. तुम्ही कशाला बोलतात हो. नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं खच्चीकरण का केलं असा प्रश्न विचारला तर एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला, त्याला कारणीभूत कोण. ते मंत्री असताना त्यांच्या खात्याच्या बैठका आदित्य ठाकरेंनी का घेतल्या, हे घटनाबाह्य नाही का. घटनाबाह्य तुम्ही आहात. आता हे सगळ्यांना कळायला लागलंय आणि त्यामुळं उद्धव ठाकरे तुमची बोलती बंद केलेली आहे लोकांनी. सभेला लोक आले म्हणजे मतं मिळतात असं मानू नका. आणि तुम्हाला ते जे म्हणजे तो ना चिठ्ठ्या लिहून संजय राऊत त्यांचे शब्द वाचले म्हणजे तुम्ही हुशार आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहात. फार उशीर नाही. 20 तारखेला मतदान आहे मुंबईचं ना. संपला आता, शेवटचा टप्पा आहे आणि सगळं तुमचं आता पार गुंडाळून पेटीत बंद होत आहे. आता नमस्ते म्हणायची वेळ 4 जूनला तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला कायमचा नमस्कार करावा लागेल राजकारणासाठी. कारण तुमची डाळ शिजणार नाही. हे जवळजवळ मतदारांनी प्रत्येक ठिकाणी पक्क केलेलं आहे. नुसत्या हवा, नुसती तोंडची वाफ, बोलाचाच भात, बोलाचीच कढी खाऊन या तृप्त कोण झाला. त्याच पद्धतीचं उद्धव ठाकरे तुमच्या घोषणा आहेत. काय सोबत काँग्रेसवाले, काय त्यांचा जाहीरनामा. मोदींनी सांगितलं की 70 वर्षाच्या नागरिकांसाठी आम्ही 5 लाख रुपये सगळा इलाज मोफत. घोषणा काय 25 लाख आम्ही देऊ. काय म्हणजे देंगे म्हणजे कुठली घोषणा, किती पट, ते कसे येणार, काही नाही. तुम्हाला असं वाटतं की अशा घोषणा केल्यामुळे मतं मिळतील, मिळणार नाहीत. तुम्ही एका वेगळ्या भ्रमामध्ये 1 महिना 2 महिने छान तुम्हाला गेले. आता मला सांगा ना, ह्या सगळ्या विषयामध्ये काय म्हटलं होतं काँग्रेसनी, आमच्याकडे प्रवासाला देखील 5-10 हजार रुपये नाहीत. कुठून आले एवढे पैसे, कुठून झाल्या हो जाहिराती, सगळीकडे होतं ना. म्हणजे सगळे नाटक आहेत. उद्धवजी आता तुमचा खेळ खलास संपलं. आता इतके दिवसची जी बडबड, आता 20 तारखेनंतर तुम्ही कुठेतरी जाऊन या, जरा फिरून या, आराम करून या. फार धावपळ झाली. आता लोकांना कळलंय की उद्धव ठाकरेंना कायमची सुट्टी. 2.5 वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना मूर्ख बनवलं, तुम्हाला असं वाटलं, पण झालंय काय माहिती का, तुम्हाला शरद पवारांनी मूर्ख बनवलंय. शरद पवारांनी तुम्हाला वापरून घेतलंय आणि त्यांनी जे ठरवलं होतं की शिवसेना संपवायची. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होतात, एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन. पण शरद पवारांनी शपथ घेतली होती, एक ना एक दिवस मला ज्याने मैद्याचं पोतं म्हणलंय ती शिवसेना मी संपवणार. आणि त्यातले जे असली सैनिक होते ते एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत आणि तुमच्यासारखे नकली की ज्यांनी आपल्या बाळासाहेबांच्या बरोबर त्यांचं काय नातं होतं हे माहिती आहे तुम्हाला, तरी देखील तुम्ही तिकडे गेलात. त्यामुळं बेअकली देखील उद्धव ठाकरेच आहेत. तुम्ही मोदींना बेअकली म्हणता. अहो तुम्हाला एकदा अक्कल आहे का तपासून घ्या. आता कळणारच आहे 4 जूनच्या निवडणूक निकालानंतर कोणाला अक्कल होती आणि कोणाला नव्हती याचा निकाल लागणार आहे. मतदार राजा हा तयार आहे आणि मुंबईचा मतदार राजा तर बटन दाबण्यासाठी आसुसलेला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.